सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी निर्गम याचा 32वा अध्याय आणि 31 आणि 32 वचन आपण वाचूया. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, या लोकांनी घोर पातक केले. यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले. तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर, न करशील तर तू लिहिलेल्या वहीतून मला काढून टाक. या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. त्यांनी सोन्याचे देव बनवलेले आहेत आणि इस्रायल लोकांनी भरपूर पाप केलेलं पाहून मोशे परमेश्वराकडं परत गेलेला आहे आणि तो परमेश्वराला सांगत आहे की परमेश्वरा, इस्रायल लोकांनी घोर पातक केलेलं आहे. त्यांनी सोन्याचे देव बनवलेले आहेत आणि आता तू त्यांच्या पातकांची क्षमा कर. न करशील तर तू लिहिलेल्या वहीतून मला काढून टाक. म्हणजे या ठिकाणी मोशेला म्हणायचं आहे की देवा, इस्रायल लोकांच्यावरती तू प्रेम करणारा देव आहेस आणि तू त्यांची जर क्षमा करणार नाहीस तर माझं देखील वहीतून, पुस्तक लिहिलेल्या वहीतून, जीवनी पुस्तकातून तू माझं नाव काय कर, काढून टाक. आणि शेवटी मोशेमुळं इस्रायल लोकांच्यावरती देवानं परत दया केली, कृपा केली आणि त्यांना आशीर्वाद मिळाला. आणि म्हणून आम्हालाही आशीर्वाद मिळण्यासाठी आपण देवाकडं आमच्या पापांची क्षमा मागूया, आपण पश्चाताप करूया, परमेश्वराकडं परत जाऊया आणि परमेश्वराला म्हणूया की देवा, आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. आपण हे वचन आशीर्वादित कर. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे. सर्वांचं तारण कर, सर्वांचं काम आशीर्वादित कर, सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, सर्वांची प्रगती, उन्नती कर आणि सर्वांकडून तुझं गौरव तू अधिक आणि अधिक करून घे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव, प्रत्येकाच्या अडचणी, समस्या दूर कर आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू प्रत्येकाला दे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बापा, एक आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्या आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.